महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बच्चूभाऊ कडू आपल्यासोबत आहेत. तुम्हाला शिवसेनेकडून विधान परिषदेवरती संधी मिळाली, तुम्ही विधान परिषदेवरती आमदार म्हणून तुम्ही आता निवडून गेलात. उद्धव ठाकरेंनी तुमच्यावरती टीका केली आहे की बच्चूभाऊ कडू यांना मी घरी बोलवलं आणि घरी बोलवून मंत्री केलं, ही माझी चूक झाली. खरं तर उद्धव साहेबांकडून मला ही अपेक्षा नव्हती. मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे का पहिले मुख्यमंत्री झाले का नंतर मी राज्यमंत्री झालो? पहिले राज्यमंत्री झालो का बच्चू कडू? त्यांनी याचा विचार करावा. मला त्या प्रश्नाचे त्यांच्याकडून उत्तर पाहिजे. तुम्ही सांगा, जेव्हा हे सरकार होतं तेव्हा संभ्रम होता सगळ्यांकडे, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा का भाजपचा, बरोबर आहे. आणि माझ्याकडे त्यावेळेस 2 आमदार होते. मी यांचा पाठिंबा, उलट शिवसेना माझ्या विरोधात लढली होती. माझ्या विरोधात उद्धव साहेबांची सभा पण झाली माझ्या विरोधात, आणि त्यांची सभा झाल्यानंतर मी निवडून आलेलो होतो. म्हणजे तुम्ही मला मतदानात मदत केली काय? तर नाही, 0, 0. आणि अशा वेळेस भाजप शिवसेनेची युती तुटली आणि मग आकड्याचे गणित सुरू झाले. तुम्हाला माहीत असेल, सगळं 1-1.5 महिना सगळं चालू राहिलं. तेव्हा आम्हाला काँग्रेसकडून निमंत्रण होतं, अशोकराव चव्हाण पण बोलले होते, शरद पवार साहेबांकडून पण आमंत्रण होते आणि खुद देवेंद्रजी त्यांच्याकडून पण होते. हे सगळं असताना शिंदे साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. आणि मग येडगावकर असेल, तुमचे शंकरराव गडक होते आणि मी होतो, माझ्याकडे 2 होते. उद्धव साहेबांची माझी त्यांनी भेट घालून दिली शिंदे साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेबांनी. आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याकडे शिवसेनेची आकडे संख्या जी आहे त्याला जर अपक्ष जर अधिक जॉईन झाले तर आपली संख्या वाढेल आणि आम्हाला दावा ठोकता येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर का आमची संख्या तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यानं मुख्यमंत्र्याचा दावा आपल्याला अजून मजबूत होईल. हे उद्धव साहेब माझ्यासोबत बोलले. 3 डाव नाही 4 डाव, कित्येक डाव त्यांनी. आणि मग हे सगळं असताना आम्हाला असं वाटलं मूळचं शिवसैनिक आहे आणि आपण उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीसाठी आपण सोबत राहिलो पाहिजे. आता ही असं एकंदरीत स्थिती आहे. आम्ही ते कधी काढलं नाही. म्हटले की तुम्हाला घरी बोलवलं, घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक आहे. नक्की काय त्यावेळेस संवाद झालेला होता? तुम्ही असं म्हटलात की एकनाथ शिंदेच मला उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलेले होते, किंवा उद्धव ठाकरेंचा निरोप एकनाथ शिंदेंनी दिला होता का? हां, बरोबर आहे, एकनाथजी शिंदे साहेबांनीच दिला होता. आणि तेव्हा तुम्ही सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर उद्धवजीनं दिलं पाहिजे. आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यासाठी, उद्धव साहेब. आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा कदाचित दिला नसता तर चित्र काही वेगळं राहिलं असतं. कारण सगळे आम्ही 7 अपक्ष तुमच्यासोबत उभे राहिलो ठामपणे. हे पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलं नाही, आमच्या मतामुळे तुम्ही पहिले मुख्यमंत्री झाले, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता मी हे बोलत नव्हतो कारण तुमच्याबद्दल आमचा आदर अजूनही आमच्या मनात कायम आहे, पण तुम्ही उगाच हा विषय काढायला नको होता. तरी तुम्ही काढला, गैरसमज होऊ नये लोकांमध्ये म्हणून मी बोलतोय. नाही तर त्यांच्या विरोधात बोलायची आमची काही इच्छा नाही आहे आणि तेवढा की मी मोठाही नाही आहे. पण मला असं वाटतं का उद्धवजीनं ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. पहिले मुख्यमंत्री झाले का मी मंत्री पहिले झालो? नाही, ते असं म्हटलं की घरी बोलावून मंत्री केलं, म्हणजे याचा मागचा अर्थ काय आहे? की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला घरी बोलावलेलं होतं का, किंवा मंत्रिपदाची शपथ किंवा ती संधी जी आहे तुम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली होती की उद्धव ठाकरेंनी? आकलन केलं पाहिजे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. पहिले कोण होतं, मुख्यमंत्री होते का मंत्री होते? मग पहिले आमचं मत मुख्यमंत्र्यासाठी दिलं असेल का मंत्र्यासाठी घेतलं असेल? तुम्ही एक ह्याचं आकलन करा ना. ते काही जरी म्हणत असेल, तुम्ही सांगता आमच्या मतामुळे ते पहिले मुख्यमंत्री झाले, नंतर आम्ही मंत्री झालोय. लक्षात घ्या ना. मंत्रिपदाची संधी जी आहे ती बच्चू कडून कशी भेटली? की म्हणजे तेव्हा शर्त अटच होती ना ती. तुम्ही सांगा, मला एकट्या अपक्षाने मंत्री केलं का त्यांनी? मला तर कॅबिनेट देणार होते, त्यांनी राज्यमंत्री दिलंय. ते येडगावकर होते, त्यांनी राज्यमंत्री केलं, शंकरराव गडकला मंत्री केलं आणि मला राज्यमंत्री केलं. 3 अपक्षांना केलंय. का केलं विचारायला नाही पाहिजे का? तिघांना नाही का केलं? कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता उद्धव ठाकरे. काय झालं? त्यांनी सांगितलं का नाही होत, आपल्याला गडकला द्यायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. उलट आम्ही त्या शर्ती अटीवरच पाठिंबा दिला होता ना. त्यांनी काय सांगितलं होतं मी तुम्हाला पुन्हा सांगतोय का, त्यांनी सांगितलं का आपलं संख्याबळ अधिक दिसलं पाहिजे बच्चू. हे स्पष्ट माझ्यावर रेकॉर्ड असेल कदाचित, ते स्पष्ट त्यांनी सांगितलं का जेथपर्यंत तुम्ही आले तर आमचं संख्याबळ अधिक दिसेल, मुख्यमंत्र्याचा दावा आमचा अधिक मजबूत होईल.
मग आमची मदत त्यांना झाली नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यावेळेस तुम्हाला संपर्क केला होता? हा, उद्धव साहेबांच्या शिंदे साहेबांच्या मार्फतच उद्धव साहेबांनी संपर्क केला होता. बरं, मग तुम्ही असं म्हटलात की मला कॅबिनेट मंत्रीपदाचा शब्द दिलेला होता मात्र राज्यमंत्री केलं, त्यावेळेस नक्की अडलं कुठं की बच्चू भाऊंना त्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते मिळालं नाही? नाही वाटलं, ठीक आहे, मला वाटलं की बाबा एकंदरीत परिस्थिती आहे, त्यांचे काही अडचणी असू शकतं, त्यांनी आम्हाला समजून सांगितलं, आम्ही ठीक आहे. ओके, म्हणजे तुम्ही असं एकीकडे म्हटलात की मला एकनाथ शिंदेंनीच त्यावेळेस उद्धव ठाकरेंचा निरोप दिला, मात्र ज्यावेळेस एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात, त्याच्यावरती सुद्धा तुमच्याकडे एकीकडे टीका होती की उद्धव ठाकरे असं म्हटले की तुम्हाला घरी बोलावून मंत्री केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत थेट गुवाहाटीला आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा दिला, हे ते विसरतात. कारण पहिले मुख्यमंत्री झाले मग मंत्री झाले, हे ते विसरतात. तर आता ते तुमच्याच मतदारसंघामधले काही लोक त्यांना भेटायला गेलेले होते, त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं, तुम्ही असं म्हणालात की मला उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती. नाही, त्यांनी हे कसं आहे, तो विषय आम्ही कधी काढला नाही ना, आम्ही त्यांच्यावर इतक्या वर्षात, कारण त्यांच्याबद्दल आस्था आहे, अजूनही आदर आहे. आणि मी बंडखोरी करायचा काय संबंध आहे तुम्ही सांगा बरं? माझा स्वतंत्र पक्ष होता ना, माझ्या विरोधात तर तुम्ही शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला होता, प्रचाराला आले होते, मी कसं काय बंडखोरी म्हणताय? अरे आम्ही त्यांच्या संदर्भात त्यांनी आम्हाला गळ घातला का बाबा तुम्ही जर पक्ष मिळून जर मला पाठिंबा, माझं संख्याबळ वाढतं, मला मुख्यमंत्र्याची दावेदारी मजबूत होते, हे त्यांचेच बोल होते. म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे असं म्हटलं? हा, म्हणजे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं? बरोबर. आता हे तर साहजिक आहे ना, तुम्ही सांगा, शिवसेनेचे ना आम्ही 4, 5, 7 पक्ष गेल्यावर संख्याबळ कोणाचं वाढलं? आम्ही पाठिंबा तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनाच दिला ना. नाही, मात्र मग बच्चू कडूंना जे मंत्रिपद मिळालं, राज्यमंत्रीपद मिळालं, ते नक्की कुणाच्या वाट्याचं होतं? अपक्षांच्या वाट्याचं होतं की शिवसेनेच्या कोट्यातलं? तुम्हाला हे समजत नाही, तुम्ही हा प्रश्न कसा विचारता मला समजत नाही. तुम्ही सांगा, शिवसेनेच्या संख्याबळावर त्यांची मुख्यमंत्र्याची वर्णी लागणं कठीण होते. तुम्ही सांगा, आमच्या 7 गेल्यानंतर संख्या कोणाची वाढली? कोणाची वाढली? कोणाला फायदा झाला? पहिले लाभार्थी कोण आहे? बच्चू कडू आहे पहिला लाभार्थी? कोण आहे? उद्धव ठाकरे असतील. मग तुम्ही सांगा, आम्ही काय आलू शिलाला गेलतो का तिथे? आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देतो, तुम्हाला राज्यमंत्री करावं लागेल. म्हणजे त्यावेळेस तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं? हा, नाही तर काय आम्ही काय तिथे गिल्ली गंड करायला गेलतो का? मग ते आता असं म्हटले की मग तुम्हाला मंत्री करून चूक केलं आणि तुम्ही त्यांनी मग मंत्री करून चुका केली, तर आम्ही असं म्हणावं का आम्ही मुख्यमंत्री करून चूक केली म्हणून? आम्ही असं म्हणावं? आमचं मत नाही. पण तुम्ही एवढ्या मोठ्या माणसांना या सगळ्या याच्यामध्ये कुठल्या परिस्थितीत, ते उलट तुम्ही आम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय ज्यानं कबूल केलं होतं, तुम्ही ते पण केलं नाही 2.5 वर्षात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे, तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे ज्यावेळेस गुवाहाटीला गेले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळाले. शेवट गेलो, लक्षात घ्या, गुवाहाटीला जायच्या अगोदर आम्ही त्याचा खूप विचार केला. दुसऱ्या दिवशी आम्ही तेव्हा गेलो, तेव्हा पण मी उद्धव साहेबांना फोन केला होता, पण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती, उचलल्या गेला नाही. ते बोलले एका ठिकाणी, तर ते काही त्याच्यावर बोलले नाही. काय करायचं मी विचारलं त्यांना. गुवाहाटीला जाताना तुम्ही उद्धव ठाकरेंनी विचारलंय. त्यांची तेव्हा मानसिकता नसेल, साहजिक आहे, एवढा मोठा सगळा प्रकार होत असताना त्यांची मानसिकता नव्हती. पण तुम्ही सांगा, तुमच्या शिवसेनेचेच लोक जे मंत्री आमदार झाले ते गेले, तुम्ही माझ्यावर खापर फोडता कसं हेच समजत नाही. मी तुमच्या पक्षाचं नाही, काहीच नाही. उलट आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा दिला, ते विसरून तुम्ही आम्हाला आमचंच सांगता का घरी बोलावून? अरे आम्ही घरी बोलून तुम्हाला मुख्यमंत्र्याचा पाठिंबा दिला, ते का सांगत नाही लोकांना? ते सांगितलं पाहिजे ना. म्हणजे गुवाहाटीला जाताना सुद्धा बच्चू कडूंनी निरोप उद्धव ठाकरेंना दिला होता की तुम्ही चाललोय, असं काय बोलणं झालं होतं त्यावेळेस? बोललेच नाही ते, काही बोललेच नाही. आता बच्चू कडूंवरती उद्धव ठाकरेंकडून जी टीका होते ती कशासाठी होते असं तुम्हाला वाटतं? काय माहिती, त्यांनी, मला वाटतं ते बोलता बोलता सहज निघालं असेल असं वाटतं. एकंदरीत त्यांची मला असं वाटतं का त्यांचा काही उद्देश नसेल, पण एखाद्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यात बोलताना त्यांनी बोलले असेल. मला अजूनही असं वाटत नाही का ते फार मनातून बोलले असेल. नाही, तर मग त्यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला की ते असं म्हटले की घरी बोलावून मंत्री केलंय, म्हणजे याचा अर्थ की उद्धव ठाकरेंना मंत्रिपद जे आहे ते बच्चू कडूंना मंत्रिपद जे आहे ते उद्धव ठाकरेंमुळे. लोक एवढे मूर्ख नाही आहे. पहिले मुख्यमंत्री बनते का मंत्री बनतं?
पहिले आम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. आम्ही त्यांच्यामुळं त्यांच्या घरी गेलो, मातोश्रीवर गेलो. बापरे, 8-8 1-1 महिना आम्ही बाहेर होतो त्यांच्यासाठी, मुख्यमंत्री व्हासाठी. हे सांगत नाही ते. तेव्हा तर आम्हाला किती बोलावणे होते बाकीचे, देवेंद्रजीचं असेल, सगळ्यांकडून बोलावणे असताना आम्ही नाही बा उद्धव साहेब मुख्यमंत्री होत आहे, आम्ही मजबूत राहिलो. ते सांगायच्या ऐवजी तुम्ही आमचेच वाबळे काढायला निघाले. म्हणजे तुम्हाला सगळीकडून ऑफर होते तरी सुद्धा बच्चू कडू उद्धव ठाकरेंसोबत नाही. बरोबर होत्याच ना. तुम्ही सांगा, ती परिस्थितीच तशी होती ना. एक आमदार महत्वाचा होता ना सगळ्या पार्टीला. आता तुम्ही उद्धव ठाकरेंनी जी टीका केली, कधी उद्धव ठाकरेंना विचारणार का तुम्ही? मी तुमच्या माध्यमातूनच विचारतो ना, का पहिले मुख्यमंत्री बनतात का मंत्री बनते. मग पहिले मंत्री बनत असेल तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पहिले मुख्यमंत्री बनत असेल तर आमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही तुम्हाला घरी येऊन पाठिंबा दिला हे सांगायला विसरू नये. नाही, मग मात्र आता बच्चू कडू शिवसेनेतनं विधान परिषदेवरती आम्हाला पाहायला मिळतात. बच्चू कडू हे शिवसेनेच्या अधिकृत धनुष्यबाणाच्या माध्यमातून विधान परिषदेवरती गेले. त्याचा कुठं राग आहे का मग उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये? तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मनामध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे, मी काय सांगू शकतोय. पण त्या एवढ्या मोठ्या माणसांनी म्हणजे त्या 2.5 वर्षात 7 वर्षानंतर तो विषय काढत असेल, तो चुकीच्या पद्धतीने नेत असेल तर त्याचं थोडं वाईट वाटतं, दुसरं काही नाही आहे. त्यांनी असं बोलायलाच नाही पाहिजे होतं खरं तर. म्हणजे बच्चू कडूंना जे मंत्रिपद मिळालेलं होतं ते अपक्षांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना दिला आणि तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलणं करून घेतलेलं होतं की माझा आमच्याजवळ मंत्री नसतं. आता मी काही आमदार नाही आहे, काहीच नाही. मला विधान परिषदेवर साहेबांनी घेतलं, एक म्हणणे मी मान्य करू. पण तेव्हा आमचे 2 आमदार तुम्हाला पाठिंबा दिले, हे उद्धव साहेब विसरले का तुम्ही? तुम्हाला ते मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यासाठी किती महत्वाचं होतं ते विसरले का? मग तुम्ही दिल्यापेक्षा आम्ही तुम्हाला काही दिलं नाही असं म्हणणं आहे का त्यांचं? असं म्हटलं की लोभामुळे गेलेत, म्हणजे जे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत ते सगळं लोभामुळे गेलेले. मग तुम्ही सगळी विचारधारा सोडून मुख्यमंत्री झाले, तो कोणता लोभ नव्हता का? तुम्ही सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत वैचारिक आपण काही पटत नव्हतं. तशा बाळासाहेबांचे भाषण आम्ही ऐकत होतो का एक डावचं डुबलं तरी चालेल पण आम्ही काँग्रेस होऊ देणार नाही पक्षाचं. असं असताना सुद्धा ती विचारधारा सोडून तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झाले, तो लोभ म्हणावा का काय म्हणावं आपण? नाही, मग मात्र त्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही राज्यमंत्री पण होते की, म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस. माझं तुम्ही सांगा, त्यांनी केलं तो लोभ नाही, मी केलं तो लोभ आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, असं म्हणायचं आहे. ते असं म्हणतात की तुम्ही जे गेलेला आहात किंवा एकनाथ शिंदेसोबत जे गेलेले आहेत ते सगळे लोभामुळे गेलेले आहेत. कसला लोभ होता नक्की? नाही, तुम्ही मला एक सांगा. राजकारण आहे, आम्ही राजकीय निर्णय घ्यायला आम्ही स्वतंत्र आहे आणि त्याच्यानं आम्हाला कोणी सांगायची काही गरज नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या सोयीनं राजकीय निर्णय घेतोय. त्याच्यानं लोभ असो काय असणार तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आता तुमच्या मतदारसंघामधले काही लोक जे आहेत ते उद्धव ठाकरेंना भेटत आहेत. आगामी कदाचित ज्या पुढच्या भविष्यातल्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून संघटनेची बांधणी त्यांच्याकडून केली जाते. येणारा काळ कोणाच्या सोबत राहील काय राहील, राजकारणात काही ते महत्वाचं नसतं. कसं आहे, ते कसं जिंकायचं आणि कसं ठेवायचं तो आम्ही पाहू ना, ठरवू ना. त्याची चिंता कोणाला करायची गरज नाही. आता बच्चू कडूंची मग पुढची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेकडून तुम्ही आता विधान परिषदेवरती गेलेला आहात. आगामी पक्ष संघटनेसाठी तुमच्यावरती आता विदर्भाचे नेते म्हणून सुद्धा एकनाथ शिंदेने जबाबदारी दिलेली आहे. पक्षाचं संघटन कसं वाढवणार विदर्भात? झालं आमचे 33 मे अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिकचं अभियान सुरू करतो आहे. शेतकरी संवेदना यात्रा पण काढतो आहे आणि त्याची सुरुवात करतोय. तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. आता शिवसेनेशिवाय विदर्भात दुसरं काही दिसणार नाही. तुम्ही असं म्हटलात की शिवसेनेशिवाय काही दिसणार नाही. मराठवाड्यातली दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होते. पेट्रोल पंपांवरती त्यांना डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही मोर्चा काढलेला होता, आवाज उठवलेला होता. अनेक पेट्रोल पंपांवरती शेतकरी असल्याचे 7बाऱ्याचे दाखले मागितले जातात. या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही काय सरकारला सांगणार आहात का की शेतकऱ्यांना जी आम्ही कलेक्टरला पण फोन केला, मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं का ही जी व्यवस्था आहे, कारण आता हे ट्रॅक्टरचं पेरणीचं सीझन आहे, म्हणजे मशागत आहे पेरणीपूर्वीची. आता जुलैपर्यंत पाऊस पडेपर्यंत ट्रॅक्टरचे कामं जोरात चालणार आहे. त्याच्यानं ट्रॅक्टर धारकांसाठी शेतकऱ्यांचा आत्ताची गरज समजून त्याचा कोठा वाढून दिला पाहिजे. त्यांना कुठेही रांगेत उभं न राहता कसं डिझेल पुरेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नाही केलं तर आम्ही आंदोलन करू ना. म्हणजे भविष्यामध्ये बच्चू कडूंचं संघटन जे आहे ते विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
माझं नाही हो, शिवसेनेचं. शिवसेनेचं म्हणजे आता बच्चू कडूंच्या आम्हाला शिवसेना शिवाय एकनाथजी शिंदे शिवाय आता आमचं राजकारणात कोणी नेता नाही. बरं, एकनाथ शिंदे हेच नेता. हा, आणि भविष्यात तुम्ही अशी इच्छा व्यक्त केली की एकनाथ शिंदेंना मला मुख्यमंत्री पदावरती बसलेलं पाहायचं आहे. हा, काय हरकत आहे, म्हणजे काहून नाही करावं, बरं अधिक आनंद होईल. खरं तर हे होते बच्चू कडू. ते सांगतायत की विदर्भामध्ये जे आहे ते गाव तिथं शाखा ही अभियान आणि मोहीम जे आहे ते सध्या आम्ही सुरू करतोय आणि विदर्भामध्ये शिवसेनेचं संघटन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आमचा राजकारणामध्ये नेता हा फक्त आता एकनाथ शिंदेचा आहेत, मात्र उद्धव ठाकरेंनी जी टीका केलेली आहे ती नक्की कोणत्या भावनेतून केली याची मला कल्पना नाही, मात्र उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.